आज आपण या व्हिडिओमधून मक्याच्या बेस्ट 5 चांगल्या उत्पादन देणाऱ्या जातीबद्दल माहिती पाहणार आहोत। चांगलं उत्पादन मिळण्या अगोदर आपण जर व्हेरायटी निवडताना कणसाचा जर विचार केला तर ज्याला गोलाकार ज्या ओळी असते तर जवळपास या 14 ते 16 18 पर्यंत आपल्याला ओळी पाहिजे आणि उभ्या लाईनीमध्ये जर दाण्याचा विचार केला तर 40 ते 45 दाणे पाहिजे। मग अशा व्हेरायट्या कोणत्या आहेत तर त्याची माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहोत। सगळ्यात पहिली जात ती म्हणजेच ॲडव्हान्टाची PSE 741 ही खूप जात जबरदस्त आहे। हिचा स्टॉक कमी असल्यामुळे तुम्हाला मिळेल तेवढ्या लवकर याची बियाणे खरेदी करून ठेवा। त्यानंतर दुसरं वाण ते म्हणजे पाटील बायोटेक कंपनीचा बाजीराव, जबरदस्त उत्पादन देणारी जात आहे। कॅप्सूल सेगमेंट मधला दाना आहे, त्यामुळे तुम्हाला उत्पादन चांगलं मिळण्यासाठी ही मदत होईल। त्यानंतरची जात आहे हायटेकचा 5106, हे सुद्धा एक खूप चांगली अशी जात आहे, तुम्ही याची सुद्धा निवड करायला काहीच हरकत नाही। त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरी जात ते म्हणजे सिजंटाची 6802, खूप चांगली अशी जात आहे, तुम्ही याची सुद्धा निवड करायला काही हरकत नाही। त्यानंतर 6668 ही सुद्धा एक जबरदस्त अशी जात आहे, 115 ते 120 दिवसाची ही जात आहे। त्यानंतरचा येते पायनर सीडचा 3524, ही सुद्धा एक खूप चांगली अशी मक्याच्या व्हेरायटीमध्ये जात आहे। आणि तुम्हाला जर बाकी कंपन्यांचा जर लागवड करायचा असेल जसं की राशीचा आहे, निर्मलचा आहे, गोदरेजचा आहे, त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जर मैकोमध्ये गेले तर 3845 ही लेट व्हेरायटी असून खूप चांगलं उत्पादन देणारी जात आहे, तर हिचा 150 ते 165 दिवसाचा कालावधी आहे। तर मी सांगितलेल्या ज्या मक्याच्या जाती होत्या तर ह्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या या वर्षी ठरलेल्या आहेत। तर तुम्हाला जर लागवड करायची असेल तर तुम्ही यापैकी करा, किंवा तुम्ही याच्या व्यतिरिक्त कोणती जात लागवड करता याची माहिती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।